बैक टू आवर चैनल मुसाफिर वीकली। आई एम सिद्धेश। तो आज का जो ब्लॉग है ये टोटली अलग होने वाला है। तो गणपति के लिए मैं आया हूँ विलेज में, मिडिल प्लेस है गणपति के लिए। तो ये पूरा जो शूट है ये मैं मराठी में करने वाला हूँ, बिकॉज मुझे बहुत सारे रिकमेंडेशन आए थे कि अगर आप कोकण साइड जा रहे हो तो ये ब्लॉग मराठी में बनाओ। तो ये ब्लॉग इसलिए ये जो ब्लॉग मैं मराठी में शूट करने वाला हूँ। तो ही जर्नी स्टार्ट करूया मुसाफिर वीक। गणेशोत्सव म्हटले की कोकणी माणसाला आपल्या गावातील गणपती आठवल्याशिवाय राहत नाही। गणेशोत्सवाच्या वेळी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी आपले पाय आपोआप गावाच्या दिशेने वळतात आपल्या लाडक्या गणरायासाठी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवासाठी मी पोचलो माझ्या गावात राजापूरकडून पारसू गावाकडे जाणारा हा 8 किलोमीटरचा रस्ता, पण प्रत्येक क्षण हा निसर्गाने भरलेला। रस्त्याच्या दोन्ही बाजूला तिरडा, सोनतळ आणि हिरवागार निसर्ग आणि मधून मधून दिसणारी छोटी छोटी ओहळ आणि छोटे पूल पाहून मन हरवून जाते। पावसामध्ये कोकणातील प्रत्येक गाव म्हणजे निसर्गाच्या कुशीतील छोटी स्वर्गभूमी। गावाच्या वाटेवर प्रथम दर्शन होते निसर्गाच्या मधोमध असलेले श्री गांगो मंदिर, जे एका रात्रीत बांधले गेले। बारसू विलेज कोकणातील राजापूर तालुक्यातील छोटेसे गाव। चारही बाजूला पसरलेली घनदाट हिरवाई, नारळ, सुपारी, आंबा, काजू यांची भरगच्च झाडं आणि मोकळ्या हवेत दरवळणारा मातीचा गंध, असे शांती आणि निसर्गाने भरलेले माझे गाव। पावसामध्ये बारसूच्या निसर्गाचा प्रत्येक रंग हा शांततेचा अनुभव देतो। हिरव्याच्या डोंगरापासून धुक्याच्या हलक्या मिठीपर्यंत, ओल्या मातीच्या गंधापासून मंदिराच्या दिव्याच्या प्रकाशापर्यंत संपूर्ण गाव एक अद्भुत स्वर्गीय दृश्य बनून जाते। वी आर व्हेरी लकी की आपला जन्म हा कोकणात झाला, ज्यामुळे हा हिरवेगार स्वर्ग आपल्याला जवळून अनुभवता येतो। मित्रांनो, कोकणामध्ये खूप पाऊस पडतो आणि म्हणून तुम्हाला असा निसर्ग जर बघायचा असेल तर तुम्हाला कोकणात यावं लागेल। म्हणूनच खरी मजा आहे गणेशोत्सवाची कोकणामध्ये। उद्या गणेश आगमन आहे, उद्या गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या पहिला एक दिवस पहिला हरताळका साजरी केली जाते। तर ती का साजरी केली जाते, त्या पूजेचं महत्त्व काय आणि ती कशा प्रकारे केली जाते, बिकॉज या पूजेचं कोकणामध्ये खूप मान आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे ती। तर ती आज आपण जाऊन एक्सपिरियन्स करणार आहोत। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, पूजेची पूर्ण डिटेल्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर गाईज कंटिन्यू। हरताळिका पूजा ही कोकणात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागात गणेशोत्सवाच्या आधी साजरी केली जाते। गणेश चतुर्थी ही भाद्रपद शुद्ध चतुर्थी आहे आणि हरताळकाचा व्रत हा त्याच्या आधी म्हणजे तृतीयांशी जोडलेला आहे। त्यामुळे गणेश चतुर्थीच्या आधी हरताळिकाची पूजा केली जाते। असे म्हटले जाते, पार्वती मातेने कठोर व्रत करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केले। त्यामुळे स्त्रिया सौभाग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी शिवपार्वतीची पूजा करतात। त्याला हरताळकीची पूजा म्हटले जाते। एका वर्षाची प्रतीक्षा, अनंत आठवणी आणि पुन्हा तोच दिवस ज्याची प्रत्येक व्यक्ती हा मनापासून वाट पाहतो, गणपती आगमनाची। गणपती बाप्पा मोरया।
माता पिता तमेव तमेव बन्धु सखा तमेव त्वमेव विद्या द्रविणं तमेव त्वमेव सर्वं मम देवदेव जय जय मधुसूदन कोकणातील राजापूर शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले गाव, जिथे संस्कृती आणि निसर्गासोबत आपल्याला प्राचीन मंदिरं एक्सपिरियन्स करायला भेटतात. आज त्यापैकी एक प्राचीन महादेवाचं मंदिर, धूतपापेश्वर मंदिर आपण एक्सपिरियन्स करणार आहोत. आणि हे मंदिर मान्सूनमध्ये पाहण्यात एक वेगळीच मजा आहे. धूतपापेश्वर मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावात स्थित एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेले शिवमंदिर आहे, ज्याचा डिस्टन्स फ्रॉम राजापूर शहर अराउंड 5 to 6 किलोमीटर असून हे मंदिर रुदानी नदीच्या काठावर वसलेले आहे. मंदिराची स्थापना सुमारे 900 ते 1000 वर्षापूर्वी झाली असावी आणि मंदिरामध्ये आपल्याला कोकणातील पारंपरिक शैलीचे दर्शन होते आणि तसेच मंदिराच्या आतील भागात प्राचीन लाकडी कोरीव काम पाहायला भेटते. धूतपापेश्वर म्हणजे पाप धुवणारा देव, म्हणजेच धूतपापेश्वर असा याचा अर्थ होतो. मित्रांनो, गणपती आणि गावाला आलो होतो आणि गणपतीच्या गावाला आल्यावर तर आमच्या गावाने खूप प्रसिद्ध मंदिर आहे, जे खूप प्राचीन कालापासूनचं मंदिर आहे. हे मला दाखवायचं तुम्हाला. हे धूतपापेश्वर मंदिर हे महाराष्ट्रामध्ये राजापूर तालुक्यामध्ये वसलेलं आहे, जे 1000 वर्षापेक्षाही जुने मंदिर आहे. पण इकडे आल्यावर म्हणजे जर तुम्ही कोकणात येता आहे तर तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती असेल. या मंदिराचं सराउंडेड प्लेस मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओ एकदा जरूर बघा. मग इकडे आल्यावर खूप प्रसन्न फील होत आहे आणि खूप चांगलं वाटतं. हे आता सराउंडेड बघू शकता तुम्ही. हे जे मंदिरचं रिनोव्हेशन गेल्या वर्षी, त्याच्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला बघण्यात येतं. म्हणजे खूप सुंदर वाटतं मला. सुंदर कलाकृती आहे. दिवा बघू शकता, जे स्टॉल्स आहेत त्या थोडेसे डिझाईन्स केले गेले. खूप जुनं मंदिर असल्या कारणाने त्याचं गेल्या वर्षी याचं रिनोव्हेशन केलं गेलं. पण आता हे खूप सुंदर वाटतं आहे. आपण आतमध्ये जाऊन आता महादेवाचे दर्शन घेऊया आणि सभोवताली प्लेस जो आहे तो आपण एक्सप्लोर करूया आणि व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवू. या मंदिराची अजून एक स्पेशलिटी आहे की मंदिराला लागूनच एक मोठा धबधबा आहे, वॉटरफॉल आहे, जो बघण्यासाठी खूप लोक लांबून इथे येतात. आपल्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला तेही दाखवू. पण अगोदर जाऊन आपण महादेवाचं दर्शन घेऊया. तर या. फायनली आपलं दर्शन कंप्लीट झालं आहे महादेवाचं. जर तुम्ही कोकणात येत आहे तर एकदा तरी राजापूरच्या या धूतपापेश्वर मंदिराला भेट द्या. आता आपण इथून निघूया आणि त्याच्या बाजूला मोठा धबधबा आहे, तो पहिला एक्सप्लोर करूया आणि त्याच्या पाठी अजून एक महादेवाचं मंदिर आहे, तेही एक्सप्लोर करूया आणि व्हिडिओमध्ये दाखवूया. तर काहीच कमी तुम्ही बघू शकता किती मस्त माहोल आहे. वेदर पण काफी कूल आहे, पाऊस पडतो आहे. आणि हे मंदिर जर तुम्हाला बघायचं आहे तर तुम्हाला पावसातच यावं लागेल आणि पावसामध्ये याचा नजारा खूप मस्त असतो.
मित्रांनो, आता आपण आहोत दूधपापेश्वर वॉटरफॉलवर. आणि माझ्या पाठी बघू शकता अप्रतिमचा हा नजारा. म्हणजे आता पाऊस पडतो आहे, पावसामुळे याचा फ्लो खूप जास्त वाढला आहे. आणि जर तुम्ही उन्हाळ्यात येतात तरी तुम्हाला हा वॉटरफॉल असाच दिसतो. म्हणजे कंटिन्युअसली याचं पाणी वाहताना तुम्हाला दिसेल 12 महिने. पावसामध्ये याचं सौंदर्य खूप जास्त वाढतं. तर असा हा निसर्गाने भरलेला दूधपापेश्वर धबधबा, जो तुम्ही जर कोकणातले आहात तर तुम्हाला या वॉटरफॉल जर माहिती असेल, तुम्हाला नक्की एकदा यायला हवं इकडे. मंदिरासोबतच आपल्याला एक सुंदर धबधबा पाहायला भेटतो, जो पावसामध्ये कोकणातील नेचर ब्युटीचे एक्सपिरियन्स करून देतो. हाय गाइस, तो मैं अभी आई हूँ दूधपापेश्वर मंदिर में. ये मंदिर मैंने विज़िट किया था 2-3 साल पहले. तभी इतना बड़ा नहीं था, क्योंकि यहाँ पे ये बहुत हज़ारों साल पुराना है. यहाँ पे शंकर भगवान की मूर्ति बहुत और है. यहाँ पे आके मतलब इतना अच्छा फीलिंग आता है कि मैं आपको एक्सप्रेस नहीं कर सकती. और यहाँ इसके बाजू में इतना बड़ा वाटरफॉल है, जो देख के ऐसा लगता है कि आप पूरा दिन यहाँ पे बहुत शांति से स्पेंड कर सकते हो. तो बहुत अच्छा लग रहा है. हमें यहाँ पे नसीब से प्रसाद भी मिला खाने को, और अच्छे से दर्शन भी हो गए, क्योंकि आज सोमवार भी है. तो बहुत अच्छा लग रहा है. मुझे लग रहा है, मैं रेकमेंड करूँगी कि आपको यहाँ पे एक बार ज़रूर आना चाहिए. जर तुम्ही इकडे येता तर दूधपापेश्वर मंदिरासोबत आपल्याला असे 8 ते 10 मंदिरं बघायला भेटतात, ज्यामध्ये कालभैरव, गणपतीचे आणि हनुमानाचे मंदिर आहेत, याचे आपण दर्शन घेऊ शकतो. हे माझ्या पाठी कामेश्वर मंदिर आहे, जे खूप प्राचीन आहे, आणि याचे पण जाऊन आपण दर्शन घेऊया आता काही सुद्धा. आहेत ब्रिजवर, जो मी तुम्हाला ब्रिज मागशी दाखवला की आपल्याला क्रॉस करून जावं लागतं, आणि इथून आपल्याला दूधपापेश्वर मंदिराचा एक्झॅक्ट व्ह्यू बघायला भेटतो. म्हणजे इकडे हा सौंदर्य बघायला आपल्याला ड्रोनची गरज नाही. खूप अप्रतिमचा असा हा नजारा, खूप बरं वाटतं इकडे. आणि याच्यासोबत इथे एक्झॅक्टली पाठच्या साईडला अजून एक मोठा वॉटरफॉल आहे, जो आपण ट्राय करू कॅप्चर करायचा आणि व्हिडिओमार्फत दाखवू. तर पहिला जाऊन आपण दत्तांचं दर्शन घेऊया. म्हणजे तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत दत्तात्रय मंदिरामध्ये. हे दूधपापेश्वर मंदिराच्या एक्झॅक्टली पाठच्या साईडला आहे. या मंदिरापर्यंत यायला तुम्हाला हा मोठासा ब्रिज क्रॉस करावा लागेल. तर इथे आल्यावर एवढा सुंदरसा नजारा बघायला गेलो. तर मी बॅक साईडला तुम्ही जाऊ शकता. हा वॉटरफॉल आहे, तिथे आतमध्ये जायला अलाउड नाही, बट खूप सुंदर निसर्ग आपल्याला बघण्यात मिळतो. असा निसर्ग आपल्याला कोकणामध्येच बघायला भेटलो. अजून पण असेल दोन, पण जेवढा कोकण मी एक्सप्लोर केलं आहे त्याच्या हिशोबाने मला कोकणासारखं अजून कुठेच काही वाटत नाही. काही चांगलं वाटलं नाही कोकणा एवढं चांगलं. हा माझ्या पाठच्या साईडला तुम्ही बघू शकता दूधपापेश्वर वॉटरफॉल आहे. म्हणजे महाराष्ट्र राजापूर तालुक्यातील काफी फेमस वॉटरफॉल आहे. कोणी जर तुम्ही राजापूरचे असाल नसाल, या वॉटरफॉलला तुम्ही इझी येऊ शकता. तिकडे येण्यासाठी आपल्याला खूप पर्यायी मार्ग आहे. म्हणजे राजापूरहून हार्डली 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. जर तुम्ही पुढे पुढे जात जाल तर थोडा वेळ थांबून तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. आणि राजापूर इकडे यायला तुम्हाला ऑटोचे आणि बसेसचे ऑप्शन्स आहे. बसेसची जास्त फ्रिक्वेन्सी नाही आहे, बट दर तासाला एक बस आहे.
बट बाय रिक्षा तुम्ही इकडे इझी येऊ शकता. हार्डली 5 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. येण्या जाण्याचे तुम्ही 300-400 रुपये होऊ शकतात. आता आपण जाऊ पुढे आणि एवढा अमेझिंग आहे ना गाईड, तुम्ही बघू शकता. म्हणजे हा एवढा मोठा वॉटरफॉल नाही आहे, बट जेवढा पण आहे खूप मस्त आहे. म्हणजे सिम्पल आहे आणि खूप मस्त आहे. तर मी तुम्हाला रिकमेंडेड करतो की जर तुम्ही कोकणाचे आहात किंवा कोकणात नसाल तरी पण एकदा राजापूरच्या या दुर्गमातेच्या मंदिराला व्हिजिट करा आणि हा सुंदर निसर्ग आणि एक सुंदर मंदिर एक्सपिरियन्स करा आणि तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. हे आय एम अशा या निसर्गाच्या कुशीतील महादेवाचे मंदिर तुम्हाला जरूर एक्सपिरियन्स करायला पाहिजे. तर अशा या निसर्गमय मंदिराला एक्सपिरियन्स करून आम्ही निघालो परत गावाकडे. बाप्पाची पूजा, आरती, भजन आणि गावातील निसर्ग अनुभवता 4 दिवस कधी निघून गेले हे समजलेच नाही आणि दिवस आला गौरी आगमनाचा. गौरी आगमन हा कोकणातील एक अत्यंत आनंददायी आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा उत्सव, जो महिलांच्या एकतेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे. कोकणामध्ये गौरीला नदीच्या काठावरून आणण्याची परंपरा ही निसर्गाशी जोडलेली आहे. ढोल ताशाच्या गजरातून गौरीचे स्वागत करून घरी आणले जाते आणि नंतर गौरीला लाकडाच्या मूर्तीमध्ये बसून तिची पूजा केली जाते. हा उत्सव कोकणातील परंपरा जपण्याचा एक मार्ग आहे, ज्यातून आपल्याला पारंपरिक संस्कृतीची ओळख होते. गणपती विसर्जनाच्या 1 दिवस आधी संपूर्ण गावात महाआरती केली जाते, जिथे सर्व बांधव मिळून गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन गौरी गणपती समोर भजन आणि आरती करतात.
राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम शेवटी निरोप घेतो बाप्पा, आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो गाईज, वी होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लवकरच भेटू एका नवीन ट्रॅव्हल ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल मुसाफिर V3 फॉर मोर व्हिडिओ.